विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेला पोहोचले होते. माय ब्रदर अँड सिस्टर हे वाक्य कानावरती पडलं. द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता. लोकांना वेड लागलं. त्या क्षणात तुटले लाख मनाचे बंध, लागला जीवाला छंद विवेकानंद. एक पोरगी पळत पळत आली. तिला स्वामी फार आवडले. चाफ्याच्या कळीसारखं नाक, लाल बुंद ओठ, नेत्र कमलाकार, भगवा फेटा, पायात खडावा. हिंदुस्थानचा योद्धा संन्यासी परराष्ट्रात जाऊन रामकृष्णाची फिलॉसॉफी सांगत होता. शेक्सपियर नाही, कॉस्मा दी गार्डा नाही, लुसिफस नाही, हेरिटेज नाही, महाराष्ट्रातल्या देवांची हिस्ट्री सांगत होता. तत्वज्ञानाने लोक वेडेपिशे झाले होते. प्रत्येकाला स्वामीजी हवे हवे वाटत होते. एक परराष्ट्रातली पोरगी पळत पळत आली आणि तिने त्या भागातली सँडेल, एक चप्पल स्वामीजींच्या पायात घालण्यासाठी दिली. स्वामीजींनी तिचा अपमान न करता ती चप्पल आपल्या पायात घातली. स्वामीजी स्टेजहून खाली उतरले तेव्हा परराष्ट्रातले लोक म्हणायला लागले, आतापर्यंत भगवाचं महत्व सांगितलं, सनातन धर्म सांगितला, वैदिक प्रेम सांगितलं, रामकृष्णाचं नातं सांगितलं, अद्वैत वेदांत प्रतिपादन केला, संतांचे प्रूफ आपल्या समोर मांडले, परंतु शेवटी आमच्या राष्ट्रातली चप्पल स्वामीजींनी पायात घातली की नाही. विवेकानंद डगमगले नाही, घाबरले नाही. डगमग तो पुरुष असू शकत नाही, तो षंड असतो. डगडगणारी वाघाची पिलं कधी घाबरत नसतात, ती डरकाळ्यात फोडत असतात. स्वामीजींनी स्पीकर हातात धरला, स्टेजवर आले. तुमच्या मनात काय वाटतं की मी चप्पल घातली म्हणजे काय झालं? पण त्याचं कारण असे पत्रकार बांधवांनो, मी माझ्या डोक्यावर भगवं का घातलं आणि पायात चप्पल का घातली याचं कारण सांगतो, मनपूर्वक ऐका. ते म्हणाले, माझी भारतीय संस्कृती रामकृष्णाची त्यागाची असल्यामुळे भगवत डोक्यावरती ठेवलं आणि परराष्ट्रातली संस्कृती भोगाची असल्यामुळे पायाखाली तोडवली. भगव्याचं मिनिंग काय? भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. हा त्रिवेणी संगम आहे, त्याचं नाव भगवा.